स्मरण का करायचंय बरं? आम्ही देवाची आठवण अखंड का करायची? सतत सतत देवाचं स्मरण, नामस्मरण आम्ही का करायचं आहे? तर आज आमचा प्रत्येकाचा अट्टहास जो चालू आहे ना, तो शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर की नाही माऊली? आज आपण अनेक हरिनाम सोहळ्याला जातोय, कीर्तन श्रवण करतोय, प्रवचन श्रवण करतोय, नाही का? तीर्थक्षेत्री जातोय, मंदिरामध्ये जातोय, हरिनाम सोहळ्यामध्ये जाऊन तिथे रममाण होतोय, हरिपाठामध्ये, काकड्यामध्ये, बरं का? आनंद घेतोय आम्ही त्याचा. हे सगळं आम्ही का करत असतोय माहितीये का? हा आमचा अभ्यास चालू आहे. आम्हाला हा अभ्यास का करायचा आहे? तर परीक्षेच्या वेळी आम्हाला पास व्हायचं आहे. बरं का माऊली? परीक्षेच्या वेळी आम्हाला पास व्हायचं आहे. आणि ती परीक्षा प्रत्येकाला आहे. समजतंय ना? शेवटची परीक्षा प्रत्येकाला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ती परीक्षा द्यावीच लागणार आहे. शेवटचा दिवस, मृत्यूची परीक्षा, शेवटची परीक्षा ही प्रत्येकाला द्यावीच लागणार आहे. बरं, इथे परिस्थिती अशी आहे की तिकडे त्या परीक्षेचा वेळापत्रक आम्हाला काही काळ आधी मिळतो, काही दिवस आधी मिळतो. बरोबर आहे की नाही? विद्यार्थ्यांना काही दिवस आधी वेळापत्रक मिळतो की नाही माऊली? बरोबर आहे ना? मला सांगा, आपल्या शेवटच्या परीक्षेचं वेळापत्रक आधी कोणाला मिळालंय का? मिळालंय कोणाला? नाही ना? परीक्षा आहे हे 100% सत्य आहे. आम्हाला परीक्षा द्यायची आहे, आम्हाला शेवट आहे हे 100% सत्य आहे. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा आमचा अभ्यास चालू आहे, आमचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला शेवट जर माहिती नाही ना, तर प्रत्येक वेळेकडे आम्ही शेवट पाहून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जर आम्ही बसता, उठता, चालता, प्रवासात असता, घरामध्ये असता, कार्यक्रमाला असता, रात्रंदिवस जर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं, तर वेळ कोणतीही जरी शेवटची असली तरी सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही वेळी जरी परीक्षा आली ना, तरी सुद्धा आम्ही उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थात म्हणून भगवंत म्हणतात, आम्ही अखंड काय भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मरणी जया जय आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत म्हणतात, अखंड माझं नामस्मरण करा, अखंड मला आठवा, अखंड माझं स्मरण करा. कारण आम्ही जेव्हा जेव्हा देवाला आठवतोय ना, तेव्हा तेव्हा आमचं मन स्वच्छ होत असतंय, निर्मळ होत असतं. आम्ही जेव्हा जेव्हा देवाला आठवतोय ना, तेव्हा तेव्हा आमचं अंतःकरण पवित्र होत असतंय, पवित्र होत असतंय. बरं का? आता एकीकडे आपण विचार करा, आम्ही जर संसार आठवला तर मन पवित्र होतंय का? उलट पवित्र असलेलं मन अजून त्याच्यात किलमिश येतंय ना, अजून चिखल साचतो की नाही? संसार जर आठवला तर द्वेष येतो, मत्सर येतो, तिरस्कार येतो, अजून काय काय येतंय, अजून काय काय येतंय, नाही का? आम्ही प्रपंच जर आठवलं, आम्ही जर माया आठवली, आम्ही जर देहबुद्धी आठवली, तर जी काही माया आहे, मायिक विचाराने जे काही आम्हाला प्राप्त झालेले, आमची मुलं, बालं, घर दार, नातेवाईक, मित्रमंडळी, हे सगळं जेव्हा जेव्हा आम्ही आठवतोय ना, तेव्हा तेव्हा आमचं अंतःकरण पवित्र राहतंय, मन निर्मळ स्वच्छ राहतंय की कसं राहतंय बरं? म्हणून मग ते मन पवित्र राहावं, अंतःकरण निर्मळ स्वच्छ राहावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही भगवंताचंच नामस्मरण केलं पाहिजे, देवाचंच नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे वडवली गाव, कोळीवाडा, आणि ह्या वडवली गावातील हे पाटील परिवार, बरं का? आणि ह्या पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी पार्वतीबाई सोमा पाटील आईसाहेबांना गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर
या पाटील परिवारावर एकावर एक असे अनेक दुःखाचे प्रसंग निर्माण झाले. एकावर एक अशा अनेक दुःखद घटना या ठिकाणी घडल्या गेल्या. 19/9/2005 रोजी आईसाहेबांची सुनबाई अर्थात आमच्या कैलासवासी संगीता ताई विश्वनाथ पाटील ताईचं देहावसन झालं. अतिशय अल्प काळामध्ये, कमी वयामध्ये, 39 वयामध्ये ताईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यानंतर तरणीताठ सून जर आपल्या घरातून निघून जाते, आपल्या मुलाचा आधार जर निघून जातोय, सासऱ्याला दुःख झालंच असेल ना, बाबांना दुःख झालंच असेल ना. ते दुःख सून गेल्याचं दुःख कुठेतरी सावरत असताना 6/9/2008 साली अवघ्या 3 वर्षातच कैलासवासी हरिभक्त परायण सोमा काथोड पाटील अर्थात पितृक्षेत्र अरबलं या मुलांचं बाबा आपल्याला सोडून गेले. बाई निघून गेली, बाप निघून गेला, वडील गेले. आणि या दुःखातून कुठे सावरता सावरता पुढच्या अवघ्या 3 वर्षांमध्ये कैलासवासी विश्वनाथ दादा सोमा पाटील दादा आपल्याला सोडून गेले 16/5/2011 रोजी. आणि हे सगळे आघात सहन केले माझ्या आईसाहेबांनी. हे सगळं दुःख सहन केलं माझ्या आईसाहेबांनी. आलेल्या प्रसंगाला सामोरे गेल्या माझ्या आईसाहेब. माझ्या मुलांना संस्कार करायचे, माझ्या मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे, माझ्या मुलांना सांभाळायचं आहे. एक सून निघून गेली, मुलांचे वडील निघून गेले, एक भाऊ निघून गेला, अर्थात त्या आईचा मुलगा एक निघून गेला. पण इतर मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना सांभाळायची गरज आहे, त्यांना आधार देण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी पार्वतीबाई सोमा पाटील आईसाहेबांनी या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारे त्यांना सांभाळलं. आणि वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं, देहावसन झालं. आईसाहेबांच्या पश्चात आमच्या आईसाहेब असतील नीराबाई सोमा पाटील, आमच्या ताईसाहेब असतील कल्पनाताई हिरामण नाईक, प्रेमाताई चांगदेव तरे, अलकाताई जयदास भोपी, विजयाताई नीलकंठ पाटील, सत्यवान दादा सोमा पाटील, अरविंद दादा सोमा पाटील, लालचंद दादा सोमा पाटील, उजाला सोमा पाटील, जालिंदर सोमा पाटील, आईसाहेबांचे नातू असतील भूषण दादा असेल, जीवन दादा असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण हा पाटील परिवार. आता नातवंडांची जर नावं घ्यायला गेली तर मला तरी वाटतंय 15 मिनिटं त्याच्यातच जातील. पतवंड असतील ते वेगळं करा. आईसाहेबांनी 92व्या वर्षी निरोप घेतला, म्हणजे पतवंडांनाही मांडीवर खेळवण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं बरं का. संपूर्ण पाटील परिवार, अपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, आपल्या समोर आईसाहेबांचा संघर्ष आहे. माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कसं जगावं, कसं वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर आमच्या आईसाहेब कैलासवासी पार्वतीबाई सोमा पाटील बरं का. नावातच बरंच काही आहे आईसाहेबांच्या. आईचं नाव काय? पार्वती बरं का. पार्वती म्हटल्यानंतर महादेव आणि पार्वती आठवा, माता आईसाहेब.
सगळं काही आहे तिकडे त्या पार्वती मातेकडे. महादेव म्हटल्यानंतर संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे. सगळं काही म्हटल्यानंतर सगळं विश्वाचा निर्माता महादेव. हे जग ज्यांचं आहे, जगाचा निर्माता जो आहे, हे जग निर्माण ज्याच्यापासून झालंय, ज्या मायेचा आधार घेतला त्या मूळ ब्रह्मा आणि मूळ पुरुषाने प्रकृतीचा आधार घेतला, ज्या मायेचा आधार घेतला, ज्या आदिशक्ती आदिभवानी आदिशक्तीचा आधार ज्याने घेतला या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करत असताना त्या पार्वती माता आहेत. त्या पार्वती माता आहेत. त्या आठवा महादेव आणि पार्वती माता. आता मला सांगा, ज्या महिलेजवळ काहीच नसतंय, ज्या महिलेजवळ काहीच नसतंय, धन नाही, दौलत नाही, गळ्यात पण काय असं मोठं मोठं काय असं नाहीये, अंगावर पण वस्त्र काय अशी मोठी किमती वस्त्र नाहीये, तिला काय म्हणतात? लंकेची. काय म्हणतात तिला? लंकेची पार्वती असं काहीतरी म्हणतात ना. सगळं काही सामर्थ्य आहे, पण जसे असतील तसे दिवस काढण्याचं सामर्थ्य त्या देवीकडे आहे, त्या आदिशक्ती महाभवानीकडे आहे. आणि त्याच देवीचं रूप आमच्या घरामध्ये अनेक प्रकारे कार्य करतंय. मग आमची आई असेल, आमची आजी असेल, आमची बाई असेल, आमची ताई असेल, आमची मुलगी असेल, आमची बहीण असेल, आत्या, मावशी, काकी, अनेक रूपाने ती देवी आमच्या अवतीभोवती कार्य करत असते. आता ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी पार्वतीबाई सोमा पाटील आई साहेबांबद्दल जर बोलायचं झालं, सांगायचं झालं तर एक आदर्शयुक्त जीवन जगले आमच्या आई साहेब. आदर्शयुक्त जीवन. अतिशय संघर्ष केला जीवनामध्ये, अतिशय हाल अपेक्षा सहन केल्या जीवनामध्ये. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य ठेवलं आई साहेबांनी आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये. आणि जी परिस्थिती प्राप्त झाली, जशी परिस्थिती आली, त्या परिस्थितीला सामोरे जाऊन जे दुःख प्राप्त झालं, त्या दुःखाला सामोरे जाऊन जे जे प्रसंग आले, त्या प्रसंगातून मुक्त होण्यासाठी नियोजन करून आपल्या मुलांना सांभाळलं, आपल्या मुलांवर संस्कार केले, आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं. आणि खऱ्या अर्थानं अतिशय हालाकीच्या परिस्थिती असताना सुद्धा, अतिशय गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा, अतिशय प्रसंगदायी संकटदायी परिस्थिती असताना सुद्धा आपलं जीवन कसं जगावं, आपला जीवनाचा मार्ग कसा क्रमण करावा, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर आमच्या आईसाहेब, अर्थात ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी पार्वतीबाई सोमा पाटील. या ठिकाणी काम करत असताना डोक्यावर टोपली घ्यावी, असेल, शहाळ असेल, धोबीघाट असेल, अनेक ठिकाणी जावं, अनेक ठिकाणी फिरावं. आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या मुलांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी, त्यांना जे हवं नको ते द्यावं आणि ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आईसाहेबांनी घाम गाळला, मेहनत केली, कष्ट केलं. आणि या ठिकाणी अतिशय संघर्ष करून आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला. अतिशय चांगल्या प्रकारे मुलांवर संस्कार केले, अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केलं. कारण आज एवढी मुलं आहेत सगळी, जर विचार केला तर राहायला जरी वेगळी असली तरी विचाराने एक आहेत. सगळी मुलं ही भावंड सगळी जी आहेत ना, राहायला जरी वेगळी असली तरी सुद्धा विचाराने एक आहेत आणि एक विचाराने कार्य करतायत, एक विचाराने कार्य करतायत. आम्ही आमच्याकडे असलेले जे चांगले विचार आहेत ना, ही सर्वात मोठी आमच्या आई वडिलांनी दिलेली देणगी आहे, सगळ्यात मोठी श्रीमंती आई वडिलांनी दिलेली. आज आमच्या कल्पनाताई असतील, आधी करून सर्वच ही मुलं असतील. आता बसता बसता त्यांनी सांगितलं की अनेक सप्ताह हरिनाम सोहळ्याच्या ठिकाणी, अनेक ठिकाणी त्या असतात, कार्यरत असतात. मुलं सुद्धा अनेक ठिकाणी हरिनाम सोहळा ज्या ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी देवाचं कार्य असेल, देवपूजा असेल, धर्मकार्य असेल, त्या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य असतंय. आणि हेच महत्वाचं आहे की आम्ही आमच्या संसारासाठी किती करतोय, आम्ही आमच्या स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी किती करतो याचा मोजमाप केला जात नाही. पण आम्ही देवासाठी, धर्मासाठी आणि आम्ही समाजासाठी किती करतोय ना, याचा मोजमाप केला जातो. नक्कीच खऱ्या अर्थानं देह नाशिवंत आहे, जाणार आहे, प्रत्येकाला देह सोडावा लागणार आहे, ठेवावा लागणार आहे. पण देह जरी गेला तरी कीर्ती रूपाने जर राहायचं असेल, आपण नेहमी म्हणतो की नाही, मरावे परी
कीर्तिरूपी उडावे. आणि कीर्तिरूपाने जर आम्हाला उरायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आमचा स्वतःचं जीवन जगता जगता इतरांनाही जगण्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही स्वतःच समाधानी होता होता इतरांनाही समाधानी आणि ते समाधान देण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आम्ही स्वतः सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार आम्ही केला पाहिजे. ज्या दिवशी तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून भक्ती घडेल, परमार्थ घडेल, पूजा घडेल आणि खरी देवपूजा करण्याचं काम आमच्या आईसाहेबांनी केलं. भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. पूर्वीची माणसं जर तुम्ही म्हणाल ना, तर जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत दुसऱ्याचं, तोंडात गेलं ते आपलं. त्यांचं जगणं वागणं असंच होतं नाही का. आता ह्याच्या वृद्ध माणसं बसलेत ना, त्यांची जगणं वागणं बघा कसं असतंय. तोंडात गेलं ते आपलं, पण हातात आहे ना, देण्याची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली होती, देण्याची वृत्ती. आणि म्हणून आमच्याकडे आलेला कोणीही पाहुणा भुकेला गेलेला नाही, तहानलेला गेलेला नाही. तहानल्याची तहान जाणली, भुकेल्याची भूक जाणली, अतिशय संघर्ष केला, जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने जगण्या वागण्याचा प्रयत्न केला. आणि मी तर म्हणेन आज प्रत्येकाने आईसाहेबांचा आदर्श घ्यावा. जर जीवन जगायचं असेल तर कशा पद्धतीने जगावं, आईसाहेबांचा आदर्श घ्यावा आम्ही, बरं का, आईसाहेबांचा आदर्श घ्यावा. कारण प्रसंग संकट ही प्रत्येकावर असतात. अहो, देवादिकांना सुद्धा सोडलं नाही त्यांनी, संतांना सुद्धा सोडले का माऊली? संतांना सोडले प्रसंगाने, संकटाने, त्रासाने, व्यापाने संतांना सोडले का? देवादिकांना सुद्धा सोडलं नाही. आपल्याला काय सोडणार आहेत का? आध्यात्मिक, आदिभौतिक आणि अधिदैविक या तीन तापांपैकी एक ताप असतोच असतो माऊली, असतोच असतो, बरं का. पण त्यांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये पाहिजे, सामोरे जाण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये पाहिजे. आईसाहेबांना अध्यात्माची आवड होती, भजनाची आवड होती, कीर्तनाची आवड होती, प्रवचनाची आवड होती, सत्संगाची आवड होती आईसाहेबांना. आणि म्हणून त्यांची शेवटची व्हिडिओ त्या दादांनी मला दाखवली बघा, मस्त की भजन करता 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 बघा आईसाहेब रममाण झाल्या त्या भजनामध्ये. आवड असेल तर माणूस रममाण होऊ शकतो ना, आवड असेल तर माणूस ऐकू शकतो ना, श्रवण करू शकतो ना. आवडच नसेल तर त्याला काही किंमत नसते, त्या गोष्टीला त्याची काही किंमत नसते. आणि म्हणून आईसाहेबांनी मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं. आज ती मुलं खऱ्या अर्थाने एक उल्लेख करावा असा वाटतो की दोन आई जरी असल्या तरी सगळी मुलं एका विचाराची आहेत, सगळी मुलं एका विचाराने कार्य करत आहेत. आणि जरी कदाचित वेगळे राहत असतील राहण्यासाठी, तरी सुद्धा जे काही कार्यक्रम असेल, जे काही नियोजन असेल, त्या नियोजनामध्ये आजही सगळे एकत्र येऊन नियोजन करतात ना, ही त्यांच्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी विचारांची श्रीमंती आहे. खऱ्या अर्थानं हे आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, हे आई वडिलांनी केलेलं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून मुलं सुद्धा आईच्या सेवेमध्ये कमी पडली नाहीत, मुली सुद्धा आईच्या सेवेमध्ये कमी पडल्या नाहीत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की सुनांनी सुद्धा सर्वतोपरी आईसाहेबांची सेवा केली. हे त्या सुनांवर त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, बरं का. सुनांनी चांगल्या प्रकारे सेवा केली, मुलींनी चांगल्या प्रकारे सेवा केली, नातवंडांनी चांगल्या प्रकारे सेवा केली. भाऊजाया असतील, दीर असतील, चुलत पुतणे असतील, चुलत भाऊ अर्थात पुतणे असतील, मुलांचे चुलत भाऊ, आईचे पुतणे असतील, भाऊजाया असतील, ननंदा असतील, सर्वांनी अतिशय प्रेम दिलं आईसाहेबांना, आईसाहेबांची सेवा केली. आणि वयाच्या 92व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर या वृद्ध माणसांकडे जर पाहायला गेलं, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो माऊली प्रवचनातून, की आपल्या घरात असलेली, आपण ज्यांना म्हातारी माणसं म्हणतो ना, वरिष्ठ माणसं, वृद्ध माणसं, ही आपल्या घरातली सगळ्यात मोठी संस्कारांची आणि संस्कृतीची शिदोरी आहे, बरं का. तुम्हाला जर संस्कार शिकायचे असतील तर ह्या वृद्ध माणसांकडूनच तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला जर संस्कृती जतन करायची आहे ना, संस्कृती खरी कशाला म्हणतात ना, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या आजी आजोबांकडूनच शिकावं लागणार आहे, कसं वागावं, कसं जगावं. ही माणसं पैशाने गरीब असतील, ऐका, कदाचित पैशाने गरीब असतील, पण विचाराने एवढी श्रीमंत होती
की आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन जीवनाचा मार्ग काढला, जीवन जगण्याचा मार्ग काढला आणि मरेपर्यंत जगली. अन्यथा या ठिकाणी अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत या ठिकाणी आहेत. प्रवचनकार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत असतील, माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. मरेपर्यंत जगणं म्हणजे काय? शेवटची वेळ जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत जगण्याचा मार्ग शोधणं. देव जोपर्यंत आम्हाला बोलवत नाही ना, आम्हाला मृत्यू जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत जगण्यासाठीच मार्ग शोधणं. आणि एकदा देवाने बोलावलं की देवाला नामस्मरण, देवाचं नामस्मरण करून, देवाला हात जोडून, देवाला प्रार्थना करून आणि मग या जगाचा निरोप घेणं, याला म्हणतात मरेपर्यंत जगणं. अन्यथा आज जर पाहायला गेलं ना, महिन्याला जर 25-30 प्रवचन असतील ना उत्तर कार्यांची, तर त्यातली 5 ते 7 प्रवचन तरुण मुलींच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं असतात, जी नको ते व्यसनाधीन होतात, नको त्या नादाला लागतात, नको त्या वासनेअधीन होतात, नको ते विचाराधीन होतात आणि एकदा प्रसंग आला की आत्महत्या करतात. म्हणून मी परत परत उल्लेख केलाय की ज्याला खऱ्या अर्थानं जगायचं आहे ना शेवटच्या श्वासापर्यंत, त्याने आमच्या आईसाहेबांचा आदर्श घ्यावा. ज्याला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये, जीवन कशाला म्हणतात, जगणं कशाला म्हणतात, भगवंताने दिलेलं जे आयुष्य आहे ना, ते आयुष्य आनंदाने जर जगायचं असेल, जसं दिलंय तसं देवाच्या चरणी जर अर्पण करायचं असेल, तर खऱ्या अर्थानं आम्ही आईसाहेबांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. अनेक प्रसंग आले, अनेक संकट आली, अनेक हलाखीच्या परिस्थितीतून दिवस त्यांनी काढले. मुलांना सांगितलं, मुलांना मार्गदर्शन केलं, पण कधीही डगमगल्या नाहीत किंवा कधीही चुकीचा निर्णय घेतला नाही. खऱ्या अर्थानं जीवन जगण्यासाठी मार्ग शोधला आणि शेवटच्या श्वासापर्यंत जगल्या, शेवटच्या श्वासापर्यंत जगल्या. त्याला कारण काय माहितीये का? आम्ही ज्या पद्धतीने कर्म करतोय ना, वागतोय, जगतोय ना, त्या पद्धतीने आमचं जगणं वागणं पुढे, म्हणजे वर्तमान कालामध्ये जे आम्ही करतोय की नाही कार्य, तेच आम्हाला भविष्य कालामध्ये अनुभवायला येतंय किंवा पाहायला मिळतंय. वर्तमान कालामध्ये जसं जगतोय वागतोय तसं, बरं का. भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे जगता वागता यावं, भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे राहता यावं असं ज्याला वाटत असेल, त्यांनी वर्तमान कालामध्ये चांगलं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आम्ही संसार करत असताना साधं उदाहरण आहे बघा, पुढची व्यवस्था आज करतो की नाही? आता झाला हा मार्च महिना चालू आहे. मार्च, एप्रिल आणि मे, अधिक करून एप्रिल आणि मे हे 2 महिने महिलांसाठी महत्वाचे असतात. खरं की खोटं आहे माऊली? कारण जून महिन्यापासून पावसाला सुरू होतो आणि पावसाच्या आधी आम्हाला काय काय करायचं असते, आता तुमच्याकडून मला ऐकायचंय. काय काय करायचं असते सांगा बघू. खारोड्या, मिरगुंडी, पापड, मसाला, हळद, अजून ते सुरुंगाचे वडे, काय काय सांगा ना. अजून काय राहिलं का? आम्ही ह्या 2 महिन्यामध्ये ते सगळं साठवतोय का? पावसाळ्यामध्ये 4 महिने आम्हाला ते खाता आलं पाहिजे, पुरलं पाहिजे. कारण पाऊस सुरू झाला की मिरगुट्या, पापड, खारवड्या करता येत नाहीत. बरोबर आहे की नाही माऊली? आता ह्या 2 महिन्यात जी बाई फक्त लग्नाच खात बसली ना, मग तिला पावसाळ्यामध्ये कोणाच्या तरी घरी जाऊन मागून आणावं लागतं. दे ग बाई, तुझ्या खारवड्या आहेत का थोड्या? पापड आहेत का थोडे तुझे? मिरगुंडी असतील तर दे ना बाई जरा थोड्या. मला वेळच नाही मिळाला करायला, पाहुणे आलेत ना. वर्तमान कालामध्ये जर आम्ही काही केलं तर ते भविष्य काळात आम्हाला उपयोगी येतंय, बरं का. तसं आज आमचं जगणं वागणं जे आहे ना, ते आम्हाला भविष्य कालामध्ये त्याप्रमाणे प्राप्ती होणारे, मिळणारे जे जगणं वागणं आज असेल ते.
आणि म्हणून ही माणसं अशी जगली ना, पुन्हा एकदा सांगतो बघा, जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत दुसऱ्याचं, असे हात पुढे असतात यांचे. जुनी माणसं आणि त्यांच्या जगण्या वागण्याकडे जर बघितलं ना, पाहुणा घरी आला की त्यांचा आनंद गगनात मावे ना. खरं की खोटं आहे? आता भांडी पडायला सुरुवात होती ती बात वेगळी आहे. भांडी पाडणं हा संकेत आहे ना, नाही का माऊली? भांडी पाडणं हा संकेत आहे त्या पाहुण्याला. भांडी पडायला लागली की मग तो पण विचार करतो, चला चहा घेऊन निघावं, जेवायची काही वाट बघावीच नाही, नाही तर पाणी पिऊन आपलं घर सोडावं. ऐका, आम्ही जे कमवतोय, आम्ही जे साठवतोय, आम्ही जे गोळा करतोय, त्याचा आनंद जर आम्ही घेत असू, ऐका, नवे नवे त्याचा आनंद जर आम्हीच घेत असू, भाषा बघा, जे आम्ही कमवतोय ना ते फक्त आम्हीच जर खात असू तर त्याला प्रकृती म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रकृती. दुसऱ्याचं ओरबडून जर आम्ही खात असू आणि दुसऱ्याचं ओरबडून खाण्याची दुर्बिद्धी जर आम्हाला सुचली असेल ना, तर त्याला विकृती म्हणतात. पण आम्ही जे कमवतोय ते आम्ही वाटून खात असू ना, याला भारतीय संस्कृती म्हणतात, याला हिंदुस्थानची संस्कृती म्हणतात. आणि वाटून खाता आलं पाहिजे, वाटून खाता आलं पाहिजे. अन्न असो, ज्ञान असो व अजून काही असो. मौलिक कधी आनंद वाटतो आपल्याला? कधी आनंद वाटतो? ज्या वेळेला चार चौघांच्या मुखाला लागते आणि मग आपण खातो ना, तेव्हा आनंद वाटतोय. की चोरून लपून खाण्यात आनंद वाटतो? नाही ना. बघा, स्वामी विवेकानंद ज्या वेळेला परदेशात गेलेले, धर्मसभा होती, त्या ठिकाणी जे काय असेल ते कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पाहुणे चहा पाण्यासाठी बसले. बरं का, चहा पाण्यासाठी सगळे पाहुणे बसले. अनेक देशातून आलेली मोठमोठी मंडळी होती, अनेक देशातून आलेले मोठमोठे ज्ञानी, पंडित, विद्वान लोक होती सगळे. आणि सगळ्यांना चहा दिल्यानंतर कप आणि बोशीमध्ये चहा दिला, कपात चहा, खाली बोशी. सर्वांनी काय केलं माहिती का मौली? बोशी हातात घेतली डाव्या हातामध्ये आणि उजव्या हातामध्ये कप घेऊन कप तोंडाला लावून चहा प्यायला लागले. ऐकताय ना? काय केलं सगळ्यांनी? बोशी डाव्या हातात घेतली, उजव्या हातामध्ये कप घेतला आणि कप तोंडाला लावून चहा प्यायला लागले. स्वामी विवेकानंदांनी काय केलं? बोशीमध्ये चहा ओतला, कपातला अर्धा आणि प्यायला लागले. सर्वांनी स्वामींकडे बघितल्यानंतर उपहासाने हसायला लागले सगळे. काही समजते की नाही म्हणे? ते कळते की नाही म्हणे? उपहासाने हसायला लागले सगळे. स्वामींनी लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं. ज्या वेळेला तुमच्याकडे पाहून एखादा माणूस, एखादी बाई जर उपहासाने हसत असेल ना, दुर्लक्ष करा, अपमान तिचा होतो. खरं की गोड आहे? तुम्ही मनावर घेताना म्हणून तिला मजा येते, तुम्ही मनावर घेऊच नका ना. काय समजते? असो, स्वामींनी काही दाखवलंच नाही, ते हसतात किंवा काय, आपलं चालू आहे उरकून चहा प्यायचा मस्त की कपातून. आता स्वामी दुर्लक्ष करतायत त्यांच्या हसण्याकडे, त्यांना राहवलंच नाही म्हणून त्यांनी आवाज दिला, ओ महाराज. म्हणे काय? म्हणे बोशी तुम्हाला खाली पकडण्यासाठी दिलेली आहे, बरं का. कप आपण घेतोय ना, त्या कपातला चहा खाली तुमच्या कपड्यांवर, वस्त्रांवर सांडू नये म्हणून खाली बशी पकडायची असते आणि मग कपातून चहा प्यायचा असतो. तुम्ही खुशाल बशीत चहा ओतलाय अर्धा आणि अर्धा कपात ठेवून तसाच बशीतला चहा प्यायला लागले तुम्ही. तेव्हा स्वामींनी दिलेलं उत्तर ऐका. तुम्ही सगळ्यांनी तुमचा चहा कपातून तोंडाला लावलेला आहे, म्हणजे सगळ्यांचा चहा उष्टा झालेला आहे. ऐकताय ना? तुम्ही सगळ्यांनी कपातून चहा प्यायला लागल्यामुळे सगळ्यांचा चहा उष्टा झालेला आहे. आता जर कोणी आलं, ऐकताय का? आता जर कोणी आलं तर तुम्ही तुमचा चहा देऊ शकत नाही, पण आता जर कोणी आलं तर माझा अर्धा राहिलेला कप भर चहा मी त्याला देऊ शकतो. ही आमची भारताची संस्कृती आहे, हा आमचा हिंदुस्थानची संस्कृती आहे.
जे तोंडात गेलं ते आमचं, हातात आहे ना ते दुसऱ्याचं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा का म्हणतो की ह्या माणसांचा आदर्श घ्या. कैलासवासी पार्वतीबाई सोमा पाटील आईंच्या